MS24 मराठी न्यूज, निर्भीड बातम्यांचा मराठी आवाज। शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी आमदार रोहित पवार यांनी पंढरपूर येथे सुरू केलेल्या अन्नत्याग आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे। सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने निर्णय घ्यावा, या मागणीवर रोहित पवार ठाम असून मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवणार आहेत। अन्नदात्यासाठी अन्नत्याग या घोषवाक्यासह सुरू असलेल्या आंदोलनाला राज्यभरातील शेतकरी, कार्यकर्ते आणि विविध संघटनांचा पाठिंबा मिळत आहे। आंदोलनस्थळी भेट देऊन शेतकऱ्यांनी पाठिंबा जाहीर केला। शेतकरी कर्जबाजारीपणा, वाढता उत्पादन खर्च, वाढत्या खतांच्या किमती, नैसर्गिक संकटे आणि शेतीमालाला मिळणारा अपुरा भाव यामुळे शेतकरी अडचणीत सापडल्याचे रोहित पवार यांनी यावेळी सांगितले। राज्य सरकारने कोणत्याही अटींशिवाय शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, तसेच शेतकऱ्यांच्या इतर प्रलंबित प्रश्नांवर तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी आंदोलनातून करण्यात येत आहे। दुसऱ्या दिवशीही आंदोलनस्थळी शांततेत आंदोलन सुरू असून सरकारकडून अद्याप कोणतीही ठोस घोषणा झालेली नाही। दरम्यान, पंढरपूरमधील या आंदोलनाकडे राज्यभरातील शेतकरी आणि राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे। सरकार या आंदोलनाची दखल घेऊन काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष असून शेतकरी वर्गाला दिलासा देणारा निर्णय होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे।